नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। सभागृहात राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही। त्याचमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकीकडे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली, तर दुसरीकडे याच पक्षातील नेत्यांच्या भाषणाचे तोंड भरून कौतुक करताना थेट शिवसेनेत प्रवेश करण्याची खुली ऑफरच दिली। शुक्रवारी विधिमंडळात राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा आहे। यावेळी सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी परखडपणे मते मांडली। यामुळे संधी मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पायऱ्यावरच उभा राहून बघायचं चॅनलचा बूम उघडा केला, असं देखील शिंदेंनी ठाकरेंना डिवसावलं। विधान परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंचे नाव न घेता शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केला। त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला। त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून सत्ताधाऱ्यांवर टीका केली। त्याचवेळी त्यांनी काही मुद्दे मांडत सत्ताधाऱ्यांच्या समोरील अडचणी वाढवल्या। त्यांच्या या भाषणानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी खुल्या मनाने दानवेंच्या भाषणातून कौतुक केले। यामुळे दानवेंनी इतके मुद्दे मांडले की हे सर्व ऐकून मी प्रभावी झालो, असं देखील ऑगस्ट महिन्यात त्यांच्या विधान परिषद सध्याच्या कार्यकाळात संतप्त झाली। त्यामुळेच येत्या काळात ती सभागृहात नसणार आहेत। त्यामुळे शिंदेंनी त्यांना यावेळी शिवसेनेत प्रवेश करण्याची सर्वांसमोर खुली ऑफरही दिली। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।